हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण। सर्वप्रथम मला तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे आहेत। बखर एका साडीची या सिरीजला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे। नवरात्र सुरू होत आहे। सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नवरात्रामध्ये आपण ही बखर एका साडीची ही जी सिरियल आहे ना, तर या सिरीजमध्येच पुढे कंटिन्यू करणार आहोत, पण एका ट्विस्ट सहित। तर नवरात्रामध्ये देवीच्या 9 दिवस 9 रंगाच्या वेगवेगळ्या रंगाच्या अशा साड्या असतात आणि हे सगळेजण आपण सगळ्याजणी खूप कौतुकाने हे सगळं फॉलो करतो। 9 रंग जे असतात नवरात्रातले ते आपण सगळेजण खूप आनंदाने फॉलो करतो आणि त्याचे अगदी फोटो वगैरे पेपरमध्ये वगैरे होत असतात। सोशल मीडियावरती सगळीकडे सगळेजण त्या दिवशीचा जो रंग आहे तो ठरवून आवर्जून असा नेसत असतात बायका साड्या। पुरुष सुद्धा अगदी शर्ट्स नेसतात। तर त्यामुळे नवरात्रात हे जे 9 रंग असतात याबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते। तर त्यानुसार नवरात्राचे हे जे 9 रंग आहेत तर ह्या दिवशी मी माझ्याकडे असलेल्या 9 रंगाच्या वेगवेगळ्या प्रांतांच्या साड्या तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करणार आहे। तर बखर एका साडीची मध्ये हा एक ट्विस्ट असणार आहे। अजून एक ट्विस्ट म्हणजे ज्या काही मला सापडतील अशा ज्या कविता आहेत ज्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी रिलेव्हंट आहेत अशा कविता मी सादर करण्याचा ह्या सदराच्या शेवटी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवा। तर बखर एका साडीची या सिरीजमध्ये आजचा रंग आहे केशरी आणि ही जी मी नेसलेली आहे ही आहे नारायणपेठ। चला तर मग आज नारायणपेठ या साडीबद्दल माहिती घेऊयात। नारायणपेठ ही साडी साधारण भारतामध्ये 2 ठिकाणी सापडते। त्यातली एक म्हणजे तेलंगणातल्या मेहबूबनगर या भागामध्ये ही साडी बऱ्यापैकी विणली जाते आणि नारायणपेठीचे 2 प्रकार असतात। तर एक कॉटनमध्ये येते, एक प्युअर सिल्कमध्ये येते आणि अजून महाराष्ट्रामध्ये सोलापूर या भागामध्ये सुद्धा नारायणपेठ टोपटेणी पदर असलेली साडी ही विणली जाते आणि त्याचा जो पदर असतो तो हे हा असा टोप पदर असतो। तुम्हाला माहिती आहे की टोप पदर हा खूप सुंदर दिसतो। या टोप पदर म्हणजे काय तर त्याच्यावरती असे 3 पट्टे असतात आणि अशी ही जी असते ना याला ही जी असते ना अशी दाखवते तर ह्याला गायत्री बॉर्डर असं म्हणतात। रुद्राक्ष डिझाईन पण म्हणतात ह्याला। तर याला बारीक असे टेम्पलचे हे आहेत, काठ आहेत। तर अशी ही 2 बॉर्डर असलेली चांगली मोठी व्यवस्थित बॉर्डर आहे ना, दोन्ही बाजूला अशी सेम बॉर्डर असते। तर ही साडी माझ्या सासूबाईंची आहे आणि ही बरीच जुनी साडी आहे। त्यामुळे आता सध्या या साड्यांवरती हे बुट्टे येतात, भरलेला पदर येतो पूर्ण आणि वेगवेगळे डिझाईन्स येतात। तर तशी नाही आहे ही साडी। ही साडी एक सिंपल हलकी फुलकी प्युअर सिल्कची नारायणपेठ साडी आहे जी तुम्ही पूर्ण दिवस जे लग्न कार्यांना आपल्याला दिवसभराला एखादी साडी लागते नंतर लग्नानंतर जड साड्या नेसून झाल्यावरती हलकं काहीतरी नेसावंसं वाटतं तेव्हा जी गरज असते हलक्या फुलक्या साड्यांची तर त्याच्यासाठी हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे। तर ही अशी ऑरेंज आणि जांभळे काठ असणारी अशी साडी आहे आणि त्याला हा गायत्री बॉर्डर आहे। ही जी आहे ना ही बॉर्डर त्याला गायत्री बॉर्डर म्हणतात। ह्याच्यावरती बारीक अजून असं टोकाटोकांचं करवत काठांचं डिझाईन तुम्हाला दिसत असेल आणि हे दोन्ही बाजूला अशाच बॉर्डर आहे। याचा पदर आहे हा जांभळा आहे। तर ही 2 ठिकाणी ही साडी विणली जाते। साधारण 1630 या आसपास तेलंगणातलं जे नारायणपेठ म्हणजे हा जो भागच होता मेहबूबनगरच्या जवळचा, तर इथे साड्यांचा व्यवसाय हा सुरू झाला। राजाच्या आश्रयानुसार तो राजाच्या ह्याने सुरू झाला आणि शिवाजी महाराजांचं म्हणजे मराठा साम्राज्य तिथपर्यंत पोहोचलेलं होतं आणि ह्या साड्यांना बऱ्यापैकी त्या काळामध्ये मागणी वाढली। तर त्या पद्धतीने हा हँडलूम तिथे विस्तारत गेल्या। तर सुरुवातीला ह्या साड्या ज्या असायच्या ना त्या बऱ्यापैकी कॉटनमध्ये असायच्या, कारण मुळातच भारतामध्ये उष्णता खूप जास्त आहे आणि भारतामध्ये रोज वापरण्याच्या ज्या साड्या असतात
त्या सुती असतात। या ज्या असतात ना, ह्या देवीला वगैरे हे करण्यासाठी, देवीला साडी चोळीचं जे ओटी भरतात, तर त्याच्यासाठी ह्या साड्यांची पद्धत सुरू झाली आणि मग हळूहळू ही प्युअर सिल्कमध्ये ह्या साड्या सुरू झाल्या। बरेच जण सोहळ्यासाठी म्हणून जे प्युअर सिल्क लागतं त्याच्यासाठी ज्या साड्या लागतात, तर मग त्या हळूहळू अशा पद्धतीने या प्युअर सिल्कच्या साड्यांना चालना मिळत गेली। पण त्याच्या आधी ह्या सगळ्या साड्या ज्या होत्या या कॉटनच्याच साड्या होत्या। या नारायणपेठ साड्यांना GI टॅग मिळालेला आहे, म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन हा टॅग मिळालेला आहे। आणि ह्या साड्या ज्या आहेत ना, ह्या मस्त हलक्या फुलक्या आहेत, छान वजन नसलेल्या, अशा छान चापून चोपून बसतील, कारण बायकांना हे पण एक हवं असतं, मस्त चापून चोपून साडी बसली पाहिजे, त्यामुळे बायकांना जरा ते कम्फर्टेबल वाटतं। खूप फुगणाऱ्या फुलणाऱ्या अशा साड्या असल्या तर त्या बायकांना आवडत नाही, तर हा एक चांगला ऑप्शन आहे, गुड टू गो म्हणतात ना, तसा एक ऑप्शन आहे। आणि नारायणपेठ साड्या या बहुतेकींच्या वॉर्डरोबमध्ये एखादी तरी असतेच। माझ्याकडे नारायणपेठ बऱ्याच आहेत म्हणजे साड्या, पण त्यातली ही ऑरेंज कलरची होती आणि ही माझ्या सासूबाईंची साडी होती, त्यामुळे मातृशक्तीला वंदन म्हणून आज मी ही साडी नेसलेली आहे। तर खूप छान वाटतंय, मला खूप आवडते ही साडी, आईने मला खूप कौतुकाने दिलेली होती। तर आज ह्या बखर एका साडीची मध्ये आजचा पुढचा आपला सेगमेंट आहे तो म्हणजे कविता। तर ह्याच्यामध्ये आज आपण विमल लिमये यांची कविता ऐकणार आहोत। घरोघरीच्या ज्या स्त्रिया असतात ना, तर त्या आपल्या घरासाठी खूप अविरत असे परिश्रम करत असतात, झटत असतात। तर आजची ही जी कविता आहे ही घर, तुम्ही बघता आहात हे घराचा डिझाईन आहे मागे मुद्दामच त्याचा एक काहीतरी हे असावं त्याचं डिनोट करणारं म्हणून मी ठेवलेलं होतं। तर विमल लिमये यांची अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला ही कविता सगळ्यांना माहिती असते, पण ह्या कवितेची कवयित्री कोण आहे हे कोणाला माहिती नसतं, म्हणून हे सांगण्याचा हेतू आहे। ही कविता घर असावे घरासारखे। घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी, सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी, त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी, त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी, अश्रुतनेही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी, अश्रुतनेही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी, या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती। विमल लिमये यांची ही कविता आहे। ही कविता आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती। मी सुद्धा माझ्या लग्नामध्ये रुखवतामध्ये ज्या काही वस्तू ठेवलेल्या होत्या ना, त्याच्यामध्ये ही कविता लिहून आणि ठेवलेली होती, त्यामुळे मी पण पटकन रिलेट झाले। ही कविता माहिती होती, पण ही कविता लिहिणारी कवयित्री कोण आहे हे माहिती नव्हतं। जेव्हा ही कविता मला सापडली तेव्हा मला खूप आनंद झाला। याला श्रीधर फडकेंनी चाल लावलेली आहे आणि अशाच वेगवेगळ्या कविता मला खूप आवडतात म्हणायला। तर नवरात्राच्या नवरंगामध्ये ह्या ज्या नव कवयित्री आहेत, म्हणजे 9 कवयित्री, नवीन नाही म्हणायचं मला, तर ह्यांची पण ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे। आणि वेगवेगळ्या प्रांतांच्या साड्या, म्हणजे सगळी बहार आहे नुसती, कारण सगळ्या बायका ज्या असतात, स्त्रिया ज्या असतात, आपल्या संसारासाठी खूप झटत असतात आणि त्यामुळे सगळ्या घरांचे संसार हे नीटनेटके चाललेले आहेत। तर या सगळ्या मातृशक्तीला, या सगळ्यांना वंदन म्हणून हा मी आज नवीन प्रकार सुरू केलेला आहे। नवरात्राचे नवरंग, नवकवयित्रींच्या संघ, बखर एका साडीची ही सिरीज सगळेजण बघत राहा। तुमच्या सगळ्यांकडे कोणाकोणाकडे नारायणपेठ साडी आहे ते पण कॉमेंट करून सांगा। तुम्हाला या साडीची खासियत काय वाटते ते पण सांगा, कारण याची ही गायत्री बॉर्डर आहे असं मी सांगितलं। रुद्राक्षाचे त्याला मोटिव्स असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी त्या प्लेन यायच्या ह्या साड्या, नऊवार पण असतील काही जणांकडे,
पण माझ्याकडे मात्र ही 6वार साडी आहे. 9वारसुद्धा बऱ्याच बायका 9वार नेसतात, तर प्युअर सिल्कमध्ये 9वारसुद्धा असू शकतात. जिजामाता 9वार अशीच खूप फेमस साडी आहे. तर नारायणपेठ ह्या हलक्या फुलक्या साड्या आहेत आणि खूप छान दिसतात, ग्रेसफुल दिसतात, एकदम रिच क्लासिक असं डिझाईन असतं त्यांचं. तर या सगळ्याच वयोगटातल्या मुलींना आवडतात. मी माझ्या मनूसाठी सुद्धा एक नारायणपेठ घेतलेली आहे, त्यामुळे असं नाही की फक्त सगळ्या मिडल एज बायकांनाच आवडतात असं नाही आहे. तरुण मुलींना सुद्धा ही प्युअर सिल्कची साडी खूप आवडते. तर आजची ही साडी होती केशरी रंगाची नारायणपेठ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे ही साडी आहे का ते पण कॉमेंट करून सांगा. धन्यवाद मनापासून. नवरात्रीच्या सगळ्यांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. मेदिनी विश्वविनोदिनी नन्दनुते गिरिवरविन्ध्य शिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवती हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दूर्धरधर्षिणि दूर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिनि घोषरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मधशोषिनि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि